माथेरान महाराष्ट्राचं एकमेव नो व्हेकल हिल स्टेशन हे त्याच्या टॉय ट्रेनसाठी खूप फेमस आहे. या टॉय ट्रेनमधून प्रवास करताना आपल्याला जबरदस्त निसर्गरम्य व्ह्यू पाहायला मिळतो आणि याच प्रवासात आपल्याला दिसतो तो म्हणजे कड्यावरचा गणपती. तर चला या व्हिडिओमध्ये पाहूया माथेरानचा सुंदर प्रवास आणि अविस्मरणीय अनुभव. चला मग या प्रवासाला सुरुवात करूया. सकाळी लवकरच उठून नेरळला जाण्यासाठी ट्रेन पकडली आणि नेरळच्या दिशेने माझा प्रवास चालू झाला. अराऊंड 40 ते 45 मिनिटात मी येऊन पोचलो नेरळ स्टेशनला. उतरलोय नेरळ स्टेशनला. बऱ्यापैकी चेंज झालं आहे नेरळ स्टेशन. आता तो ब्रिज पकडून आपल्याला पलीकडे जायचं आहे. तिकडून आपल्याला ही टॉय ट्रेनचं तिकीट काढायचं आहे. लवकरात लवकर जाऊया कारण आज रश असू शकते. फायनली 95 रुपीजचा टॉय ट्रेनचं तिकीट काढून माझी जर्नी माथेरानच्या दिशेने चालू झाली. फायनली आपली ट्रेन निघालेली आहे. ट्रेनचा स्पीड एवढा आहे ना की 10 वेळा उतरून परत चढू शकतो. या जर्नीमध्ये आपल्याला आजूबाजूला विलक्षण असे दृश्य पाहायला मिळतात. या जर्नीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कड्यावरचा गणपती आणि फायनली तो क्षण आला ज्याची मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अराऊंड 3 तासाच्या प्रवासानंतर मी येऊन पोचलो माथेरानला. पोचलेलो आहे माथेरान रेल्वे स्टेशनला. बोर्ड माथेरान रेल्वे स्टेशनला. हे आहे आपल्या ट्रेनचं इंजिन. आता इथे जेव्हा रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना आपल्याला एंट्री फी लागते. म्हणजे इथं माथेरानची एंट्री फी आहे. पर पर्सन तुम्हाला 50 रुपीज द्यायला लागणार. ओके. इथे बघा तुम्ही, इथे घोडे पण आहेत वगैरे. म्हणजे टोटल बोलतात की 5 पॉईंट वगैरे हे 300 नाही तर 400 रुपयात तुम्हाला कवर करतात. 5 पॉईंट म्हणजे जिथे ते पॉईंट असतात तिथे सोडणार, थोडंसं तिथून चालायला लागणार आणि तुम्ही ते पॉईंट्स कवर करू शकता. माथेरान स्टेशनच्या बाहेर आल्यावर आपल्याला माथेरानचं मेन मार्केट लागतं, जिथे आपल्याला काही प्रमाणात हॉटेलसुद्धा पाहायला मिळतात. लोक आहेत बऱ्यापैकी आलेत. काही शॉप तर बंद पण आहेत. इथे एक बोर्ड लागलाय. काय लागलाय? छत्रपती शिवाजी महाराज नगर. भरपूर लोक इथे राहतात पण ना. इथे तुम्ही पॉईंट कवर करायला घोडा रिक्षा पण आहेत. ई रिक्षा आतमध्ये अलाउड नाही, सॉरी. ई रिक्षा तुम्ही अमन लॉजपासून ते माथेरानपर्यंत ई रिक्षा चालते. बाकी इथे आतमध्ये कोणत्याही प्रकारचं काही चालत नाही. इथे पोल्युशनमुक्त तुम्ही बोलू शकता. हे पर्यटन स्थळ आहे. इथे बघा मस्त बॅग आहेत, चप्पल्स आहेत. घोडे पे नाही जाणं आहे. विचारतोय घोड्यावर जायचं का? अजिबात नाही. आपण वॉक करत पॉईंट कवर करू. तर मित्रांनो, इथे बघा आपल्याला एक मॅप पण पाहायला मिळतो. पूर्ण पॉईंट कुठे कुठे आहेत एक्झॅक्टली. हे बघा, सनसेट पॉईंट, हॅट पॉईंट, मंके पॉईंट, गव्हर्नर पॉईंट. ह्याच्यामधले बघू आपल्याला किती पॉईंट कवर करता येतात. मार्केटपासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला पहिला पॉईंट लागतो, तो म्हणजे खंडाळा पॉईंट. तर इथून थोडं आपल्याला आतमध्ये चालत जायचं आहे. माकड पण आहे. माकडांपासून सावधान. यांचा काय भरोसा नाही, काय करू शकतो. पोहोचत आलोय आपण आपल्या पहिल्या पॉईंटपर्यंत.
हा आहे खंडाळा पॉइंट. इथून आपल्याला लांबून खंडाळा व्हॅलीचा व्ह्यू पाहायला मिळतो. हे बघा पूर्णपणे जंगल आहे आणि ही रांग आहे. तसे माथेरानला 30 पेक्षा जास्त पॉइंट आहे, पण सगळे पॉइंट कव्हर करणे हे माझ्यासाठी शक्य नव्हते. त्यामुळे मी 5 ते 6 पॉइंट कव्हर करण्याचं ठरवलं. पोचलेलं आहे. हा आहे अलेक्झांडर पॉइंट. इथं बॅरिकेड तुटलेलं आहे, त्यामुळे इथे लोक जातात खाली. अशा लांब लांब आपल्या माथेरानच्या डोंगर रांगा, लांबच लांब आपल्याला तिकडे पण सह्याद्रीच्या आपल्या डोंगर रांगा पाहायला मिळतात. मस्त आहे. नंतर मी निघालो शार्लेट लेकच्या दिशेने, जिथून पूर्ण माथेरानला पाण्याचा पुरवठा केला जातो. तर मित्रांनो, पोचलेलो आहे मी शार्लेट लेक. जे एक मोठं असं लेक आहे, आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, पावसाळ्यात इथून आपल्याला पाणी वाहताना दिसतं. हो, हे आहे शार्लेट लेक. पूर्णपणे पाणीने भरलेलं आहे. दोन्ही बाजूला पूर्ण जंगल आहे आणि हे पाणी बऱ्यापैकी डीप असेल, कारण तळ तर दिसत नाही आहे पाण्याचा. तर आपल्याला इथं पाहायला मिळतं पिसरनाथ मंदिर. हा पण पॉईंट आहे, दर्शन करूया. पिसरनाथ मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. बंद आहे, पण हे महादेवाचं मंदिर आहे. इथून बघू शकता, मस्त आहे. हर हर महादेव. एक राऊंड मारू आपण. हर हर महादेव. पिसरनाथ मंदिरपासून 200 मीटर अंतरावर आहे लॉर्ड पॉइंट, जिथून आपल्याला अनेक फोर्टचे व्ह्यू पाहायला मिळतात. तो आपल्याला दिसतोय इर्शालगड, आणि त्याच्या खाली आपल्याला दिसतोय आपला मोरबे डॅम, आणि या साईडला आपल्याला आपला प्रबळगड आणि कलावंतीन पाहायला मिळतो. इथे लोकल्सने दुर्बीण लावलेली आहे, ज्याद्वारे तुम्ही आजूबाजूचे व्ह्यू पॉईंट कव्हर करू शकता. ऑफकोर्स हे सगळं पेड आहे. नंतर मी आलो सिलिया पॉईंटच्या दिशेने, जिथून आपल्याला कलावंतीन आणि प्रबळगडचा एक क्लिअर व्ह्यू पाहायला मिळतो. हा माथेरानचा कमी गर्दीचा पॉईंट असून इथे आपल्याला शांतता आणि एक व्ह्यू खूप चांगला मिळतो. आणि आपला तो तिकडे इर्शालगड, आणि इथे ते शिवाजी महाराजांचा मूर्तीसारखा चेहरा काय आहे, जे लुईजा पॉईंटला क्लाइम्बिंग करतात. आणि पूर्णपणे जंगल. आपल्याला एक बोर्ड लागलेला आहे, इथं लिहिलेलं आहे बघा, इको पॉईंट या साईडला आहे, किंग एडवर्ड पॉईंट या साईडला, आणि किंग जॉर्ज पॉईंट आपल्या लेफ्ट साईडला आहे. म्हणजे आपल्याला जायचं आहे राईट साईडला. राईट साईडला आपल्याला सरळ खाली उतरत जायचं आहे. पूर्णपणे अशी वाट पण अशी दगडांनी भरलेली आहे. पूर्णपणे माती माती, लाल माती, आणि दोन्ही बाजूला आपली झाडं. हा आहे एडवर्ड पॉईंट. इथून पण आपल्याला पाहायला मिळतोय कलावंतीन फोर्ट. सगळीकडून एकच पॉईंट पाहायला मिळतो, तो आपला इर्शालगड, मोरबे डॅम, इकडे आपला कलावंतीन फोर्ट, आणि इथं शिवाजी महाराजांचा आपला पुतळा. आणि इथून आपल्याला सरळ खाली जायचं आहे इको पॉईंटसाठी. हा आहे इको पॉईंट. इथून आवाज दिला की इको आवाज येतो.
हा आहे इको पॉइंट. इथे आवाज दिल्यावर समोरच्या डोंगरावर आवाज आपटून आपल्याला परत तो आवाज ऐकायला मिळतो. परत ट्राय करू. रोहन इथून रेप्लिक आहे. तर मित्रांनो, जेवढे पॉईंट मला कवर करता येत होते तेवढे पॉईंट कवर केलेले. तर आता माझा परतीचा प्रवास चालू झाला. तर इथपर्यंत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.